पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं असं नामदेव शास्त्री म्हणाले। धनंजय मुंडेंसाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडे यांच्या कालावरून वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडलीये असं त्यांनी म्हटलं। त्याचबरोबर धनंजय मुंडे इथे येऊ शकले नाहीत याविषयी देखील त्यांनी वक्तव्य केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही नामदेव शास्त्रींनी पुन्हा धनंजय मुंडेंचीच पाठराखण केली आहे। धनंजय मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत असं नामदेव शास्त्री म्हणालेत। पिंपळनेरमध्ये संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताह सांगता समारंभ होता। या समारंभातून नामदेव शास्त्रींनी भगवान गडाशी छेडछाड करू नका असा इशाराही दिला। त्यामुळे नामदेव शास्त्रींचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे। मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता। आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते। क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांचं निघता नाही आलं तिथून। ठीक आहे, काय हरकत नाही। मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। गडावर एकोप्याने राहतात, आमच्यात खडे टाकू नका। हा वारकरी संप्रदाय आहे, जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहे। पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो, गडाची छेडखानी करू नका। आज पिंपळनेरमधल्या कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी हजेरी लावली। मात्र हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी न मिळाल्यानं धनंजय मुंडे कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत।